राजा तू एका ठिकाणी बसून आहेस, तू काही खाल्लं नाहीस, तू पाणीसुद्धा पिलं नाहीस, तर थोडंसं काहीतरी खाऊन घे, पाणी पी, थोडासा आराम कर, झोप घे, नंतर तुला कथा सांगेन. पण परीक्षित महाराज म्हणतात, गुरुदेव आता आराम नको, अन्न नको ना पाणी नको, आता केवळ मला भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगा. ज्याचं दर्शन मी आईच्या गर्भामध्ये केलं ना, त्या परमात्म्याचं चरित्र सांगा. मला आता जेवढा काळ माझा उरला आहे ना, तेवढ्या काळात मला केवळ भगवंताचं चरित्र ऐकायचं आहे. मला अन्न पाणी नको, काही सुद्धा नको, आणि चरित्रही तुम्ही मला विस्ताराने सांगा, थोडक्यात सांगू नका. तर माझ्या प्रभूने जन्माला आल्यापासून स्वधामाला जाईपर्यंत देवाने जी जी लीला केली, जे जे कार्य केलं, ती प्रत्येक एक ना एक गोष्ट मला अगदी विस्तारपूर्वक सांगा, अशी विनंती केली राजा परीक्षित यांनी. तेव्हा शुकाचार्य प्रसन्न होऊन कृष्णचरित्र सांगायला आरंभ करतात. ते म्हणतात, राजन, एकदा द्वापर युगामध्ये पृथ्वी तलावर पाप खूप वाढलं. त्या पापाचा बोज पृथ्वीला सहन होईना. तेव्हा पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला विनंती करू लागली की प्रभू, माझ्यावर पापाचा बोज फार वाढला आहे, मी काय करू. तेव्हा ब्रह्मदेव गौमातेला पृथ्वीला घेऊन वैकुंठात आले आहेत भगवंताकडे. सगळे मिळून भगवंताची स्तुती गातात, भगवंताला प्रार्थना करतात. तेव्हा देवाने त्या ठिकाणी पृथ्वीला सांगितलं, पृथ्वी तू निश्चित होऊन परत जा, तू चिंता करू नकोस, काही दिवसानंतर मी पृथ्वी तलावर अवतार धारण करेल. मी आणि शेषनाग दोघे, कृष्ण आणि बलराम म्हणून वसुदेव यांच्या घरामध्ये पुत्र म्हणून जन्म घेणार आहोत. संपूर्ण देवांना सांगितलं, तुम्ही यादव कुळामध्ये अवतार धारण करा आणि मला सहकार्य करा असं सांगितलं. तेव्हा पृथ्वी चिंतामुक्त होऊन वापस आलेली आहे. तेव्हा पृथ्वी तलावर एक मथुरा नावाची नगरी होती. त्या नगरीचा राजा होता उग्रसेन. उग्रसेन अगदी धर्मात्मा राजा होते, सात्विक होते, पण त्यांची संतती, त्यांना एक मुलगा होता कंस नावाचा. तो फार पापी होता, दुष्टांच्या संगतीमध्ये राहून बिघडलेला होता, देवाचा विरोधक होता, नास्तिक होता. तर तो कंस पापी असल्यामुळे उग्रसेन यांनी कंसाला राजगादी सोपवली नाही, पण कंसाने जबरदस्ती आपल्या पित्याला उग्रसेन यांना जेलमध्ये, तुरुंगामध्ये टाकलं आणि स्वतः सिंहासनावर बसला, स्वतःला राजा घोषित केलं. आणि तो मथुरा नगरीतील प्रजेला खूप त्रास द्यायचा. त्या कंसाची एक चुलत बहीण होती, तिचं नाव होतं देवकी. त्याचं आपल्या देवकीवर फार प्रेम होतं. त्याने देवकीला लहानपणापासून लाडामध्ये वाढवलेलं होतं. ज्यावेळी देवकी माता उपवर झाल्या, कंसाने ठरवलं की माझ्या बहिणीचा विवाह मी स्वतः थाटामाटात लावून देईल. आणि कंसाने स्वतः आपल्या बहिणीसाठी वर शोधलेला आहे. यादव कुळातील सरदार होते वसुदेवजी नावाचे, त्यांच्याशी देवकीचा विवाह ठरवला. विवाहाचा मुहूर्त काढला आणि स्वतः त्याने पुढाकार घेऊन सगळी तयारी केली आणि अगदी थाटामाटामध्ये देवकी आणि वसुदेव यांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. कंसाने स्वतः लग्नामध्ये सगळं कार्य केलेलं आहे. एवढ्यावरच नाही थांबला, तर जेव्हा देवकी सासरी निघाली तेव्हा खूप सारं धन, खूप सारी दौलत, दास दासी, नौकर चाकर, हत्ती घोडे, खूप सारं हुंडा म्हणून देवकीला दिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि अजून एवढ्यावर न थांबता कंस म्हणाला देवकीला की तू माझी फार लाडकी बहीण आहेस, तर तुला सासरी सोडण्यासाठी मी स्वतः येणार. एक सुंदर असा सोन्याचा रथ सजवला. त्यामध्ये नवदाम्पत्य असणारे, ज्यांचं नुकतंच लग्न झाले, ते वसुदेव महाराज देवकी मैयाला रथात बसवले आणि स्वतः सारथी म्हणून रथ हाकायला कंस बसलेला आहे. आणि अशा प्रकारे कंस देवकीला सासरी सोडायला निघाला. पण वाटेत जात असताना स्वर्गातल्या देवांनी पाहिले की कंसाने सकाळपासून किती धार्मिक कार्य केले. म्हणजे आपल्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटामाटात करून दिलं, बहिणीला एवढं धन दिलं, हुंडा दिला आणि बहिणीला रथात स्वतः सोडायला चालय. याच्या हातून जर असंच सत्कार्य घडत राहिलं तर आपल्या देवाचा अवतार काही लवकर होणार नाही. म्हणून कंसाच्या हातून जास्तीत जास्त पाप घडावं यासाठी स्वर्गातल्या देवांना देखवलंच नाही. आणि स्वर्गातल्या देवांनी अचानक त्या ठिकाणी आकाशवाणी केली की हे मूर्ख पापी कंस, अरे ज्या देवकीला एवढ्या प्रेमाने रथात बसून घेऊन चाललास, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करील, अशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर तो पापी कंस घाबरला आणि त्याचं प्रेम लगेच गळून पडलं. क्रोध आला. ज्या देवकीला इतका वेळ माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण म्हणत होता ना, तो भाऊ आता रथातून खाली उतरला, हातात तलवार घेतली
देवकीचे केस धरून तिला ओढत खाली रथाच्या आणलं आणि तलवारीनं आता तिला मारणार. एवढ्यात वसुदेव समोर आले. त्यांनी हात धरला कंसाचा. वसुदेव म्हणतात, कंस महाराज, तुम्ही आकाशवाणीवर भरोसा ठेवून माझ्या पत्नीला मारू नका. तुमची दुश्मनी आमच्यासोबत नाही, आमच्या मुलांसोबत आहे ना. तुम्हाला धोका आमच्यापासून नाही, आमच्या मुलांपासून आहे. तर मी तुम्हाला वचन देतो, आमचा होणारा प्रत्येक मुलगा मी तुमच्या हाती सोपवून देईल. तुम्ही त्याच्यासोबत काय करायचे ते करा, पण तुम्ही माझ्या पत्नीला मारू नका. तेव्हा कंसाने सांगितलं, ठीक आहे, वचन दिल्याप्रमाणे वागत असणार तर मी तुम्हाला जीवनदान देतो, पण एक अट आहे, तुम्हाला तुरुंगात राहावं लागेल. वसुदेवजी म्हणाले, चालेल, मान्य आहे. मग त्याने रथ माघारी फिरवला, परत मथुरेला आला आहे. आणि वसुदेव आणि देवकी यांना कारागृहामध्ये कोंडून ठेवले. त्यांच्या हातापायामध्ये बेड्या पडलेल्या आहेत. आणि त्या तुरुंगात राहत असताना देवकीने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव कीर्तिमान. वसुदेवांनी वचन दिल्याप्रमाणे तो बालक नेऊन कंसाच्या हाती सोपवला. कंसाने जसं बालक पाहिला, थोडीशी दया निर्माण झाली त्याच्या मनामध्ये. कंसाला वाटले, हा तर पहिलाच आहे आणि आकाशवाणीने तर 8वा मुलगा तुझा वध करील असं सांगितले. मग हा पहिला मुलगा आहे, आपण याला सोडून द्यावं. म्हणून सुरुवातीला सोडून दिलं. सांगितलं वसुदेवांना की वसुदेव, तुमचा जो सत्यवादीपणा आहे ना, तो मला फार आवडला. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे त्या वचनाला जागलात. तर हा बालक पहिलाच आहे, याच्यापासून मला काही धोका नाही, म्हणून हा परत घेऊन जा. वसुदेव महाराजांना एवढा आनंद वाटला. आनंदानं आपलं बाळ घेऊन आले, देवकीच्या मांडीवर दिले. पण स्वर्गातल्या देवांना आत्ताही त्रास व्हायला लागला. हा अजून असा चांगला वागला तर देव काही लवकर येणार नाही. म्हणून त्यांनी नारदांना पाठवलं. नारद आले आणि नारदांनी कंसाला सांगितले, कंस, तू फार मोठी चूक करतोस. तू जर उलटी गिनती केली ना तर पहिला 8वा होतो. आणि नारायण भगवान कुठल्याही नंबरला येऊ शकतात, पहिल्या नंबरलाही येऊ शकतात, दुसऱ्या नंबरलाही येऊ शकतात. काय भरोसा. कंस म्हणाला, बरोबर आहे तुमचं. आणि कंस परत कारागृहात आला. देवकीच्या मांडीवरचं ते पहिलं बाळ उचललं जोरात आणि शिळेवर जोरदार आपटून त्याला ठार मारलं. पुन्हा दुसऱ्या बाळाला जन्म दिला, तेही बाळ तसंच मारलं. असे 6 बालक कंसाने स्वतःच्या हाताने मारलेले आहेत. आता 7वा गर्भ तो होता शेषनागाचा अंश होता. देवाला त्याचं रक्षण करायचं होतं. देवाने योगमायेला सांगितलं, योगमाये, देवकीच्या गर्भातला तो अंश काढ आणि तिकडे गोकुळामध्ये नंद महाराजांच्या घरी वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी राहते. तर देवकीच्या गर्भातला अंश काढून रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेव. तेव्हा योगमायेने देवकीच्या गर्भातला तो अंश रोहिणीच्या गर्भात ठेवला आणि देवकीच्या 7व्या बाळाला इकडे रोहिणीने जन्म दिला. आणि तो होता शेषनागाचा अवतार, शेषनागाचा अंश आहे. आणि त्या अवताराचं नाव आहे बलराम. बोलिये बलराम महाराज की जय. आता माता देवकी 8व्यांदा गर्भवती होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज पसरलं की त्यांच्या तेजाने पूर्ण कारागृह उजळून निघालं होतं. ते देवकीचं तेज पाहून कंस आता जास्तच घाबरला आणि कंसाचे अत्याचार खूप वाढले. कंस पूर्ण प्रजेला एवढा त्रास देऊ लागला. कोणाला देवाचं नाव घेऊ देत नव्हता. जो कोणी देवाचं नाव घ्यायचं त्याला कारागृहामध्ये कोंडून टाकायचं, त्याला मारायचं, अशी शिक्षा देऊ लागला. त्या कंसाचे अत्याचार आता सहन होईनात. प्रजा देखील देवाला प्रार्थना करू लागली की देवा, लवकरात लवकर अवतार धारण करा. आणि देवकीचं तेज पाहून घाबरलेल्या कंसाने पहारेकरी वाढवले. सांगितलं 24 तास अखंड पहारा द्या, डोळ्यात तेल घालून जागं राहा तुम्ही, कोणीही झोपू नका म्हणून एवढे पहारेकरी त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत. आणि पवित्र अशी ती वेळ जवळ येऊ लागली. श्रावण महिन्यामध्ये श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता कंसाच्या कारागृहामध्ये भगवंताची 8 वर्षाची बालमूर्ती प्रकट झाली आहे. बोलिये कृष्णचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर भगवान कृष्ण यांचं प्राकट्य झालेलं आहे. तर बाळकृष्णाचं पात्र तयार असेल तर घेऊन या. आपल्याला त्यांच्या जन्माचा उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करायचा आहे. लगेच घेऊन या कृष्णाला. त्याला पाळण्यात टाका. मी एक पाळणा गाणार आहे. समोर या 5 महिला आणि पाळण्याला झोके द्या. पाळण्यामध्ये टाका.
जो 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 रे जो रे जो 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 रे बाळा जो 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 रे जो रे जो 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 रे बाळा जोरे 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 बाळा जोरे 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 बाळा पतित पावना श्री नंदनंदना पतित पावना
विठ्ठलाचं अवतरण या ठिकाणी झालंय. कोणीही लाजायचं नाही. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी उठून उभे राहायचं. महिला मंडळ सर्वांनी पाऊल खेळायचं. कोणीच लाजायचं नाही. असं गोलाकार उभं राहा. सर्वांनी पाऊल खेळायचं. या बाजूला पुरुष मंडळी, या बाजूला महिला मंडळ. सर्वांनी भजनाचा आनंद घ्यायचा. असं आपण लग्नामध्ये वरातीत नाचतो तेव्हा लाज वाटत नाही, पण देवाच्या पुढं नाचायचं म्हटलं की लाज वाटते. देवाच्या समोर लाजायचं नाही. तर आज सर्वांनी या भजनाचा आनंद घ्यायचा. जगाच्या मालकाचं पदार्पण आगमन झालेलं आहे. याचा आनंद सोहळा सर्वांनी साजरा करायचा. आवाज खूप दबल्याचा. आता मी भजन गाणार आहे. सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचा आहे. टाळी वाजून पाऊल खेळत. तर महिला मंडळ उठून उभे राहा. खोल तबला खोला खोला वाढव. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
बाबांसाठी सर्वांनी. सगळे थकले पण बाबा थकले नाहीत. शेवट सगळ्यांना हरवलं एकट्या बाबांनी. आता उद्याच्या कथेसाठी सूचना आहे महत्त्वाची. उद्याच्या कथेमध्ये आपल्याला गोवर्धन पूजा करायची आहे. तर गाईच्या शेणापासून एक पाटावर छोटासा पर्वत करून आणायचा, किंवा तुम्हाला जसा पर्वत बनवायचा तसा बनवू शकता. एक गोवर्धन पर्वत आणायचा आणि महिला मंडळ उद्या येत असताना नैवेद्य घेऊन यायचा. 56 भोग नैवेद्य असावा. गोवर्धनाला 56 भोग नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. तर प्रत्येक महिलांनी वेगवेगळा नैवेद्य आणायचा. सर्वांनी सारखं आणायचं नाही, वेगवेगळे पदार्थ घेऊन या. गोड असेल, तिखट असेल, जे आणायचं आहे ते नैवेद्य तुम्ही उद्या प्रत्येक महिलांनी वेगवेगळे